बघूयात काही डेली यूजचे काही सेंटेन्स, छोटे छोटे वाक्य कसे बोलायचे. इट इज लाय, इट इज लाय, ते खोटं आहे. ते खोटं आहे. इट इज फार अवे, ते दूर आहे. ते दूर आहे. इट इज हार्मफुल, ते त्रासदायक आहे. इट इज हर चाइल्ड, ते तिचे मूल आहे. इट इज लॉस, ते हरवलं आहे. ते हरवलं आहे. इट इज मेड इन इंडिया, ते भारतात बनवलेलं आहे. इट इज माय प्लेजर, ते मला करायला आवडेल किंवा ते माझं कर्तव्य आहे आपण म्हणू शकतो. ते माझं कर्तव्य आहे. इट्स माय प्लेजर, इट्स माय प्लेजर आपण असं म्हणतो. इट इज शेअर नॉनसेन्स, तो फक्त मूर्खपणा आहे. इट इज अंडर कन्स्ट्रक्शन, म्हणजे इट इज अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे इथं बघा अंडर यूज केलेलं आहे. ते बांधकामामध्ये आहे, म्हणजे काय बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे तेव्हा आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. ते अजून बांधकामामध्ये आहे, त्याच्यासाठी आपण इट इज अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे ते पूर्ण झालेलं बांधकाम नाही आहे त्याच्यासाठी यूज करू शकतो. इट इज इनफ, ते पुरेसं आहे. ते पुरेसे आहे. इट इज आउटडेटेड, इट इज आउटडेटेड म्हणजेच काय, ते खूप जुने आहे. ते खूप जुने आहे म्हणजेच ते खूप जुन्या पद्धतीचे आहे असं पण आपण तिथे म्हणू शकतो, किंवा ते खूप जुनं आहे असं पण तिथे आपण म्हणू शकतो. इट इज न्यू, आता हे जर आपण म्हटलं नवीन सेंटेन्स घेतलं, इट इज न्यू फॉर अस म्हणजे काय, तर ते आमच्यासाठी नवीन आहे. ते आमच्यासाठी नवीन आहे. तर या पद्धतीने आपण काही डेली यूजचे सेंटेन्स बघितले. तर असेच सेंटेन्स बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.